नमस्कार मित्रांनो, आपल्या मालिका रंगमंच या चॅनलवर आपले स्वागत आहे। अगोदर सगळ्यांना विनंती की ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेले नाही त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की तुरुंगामध्ये प्रियाने कल्पनासाठी पत्र लिहिलेलं असतं। पत्रामध्ये प्रियाने लिहिलेलं असतं, कल्पना आई, आता मी आई होणार आहे। आता माझ्या पोटामध्ये अश्विनचं बाळ आहे। अश्विनने माझ्यावर जे नको ते आरोप केलेले आहे त्यासाठी मी DNA टेस्ट सुद्धा करायला तयार आहे, पण कृपया करून मला इथून बाहेर घेऊन जा, कारण माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वंश वाढत आहे। हे सगळे प्रिया त्या पत्रामध्ये लिहिते आणि लेडी कॉन्स्टेबलला बोलावून सांगते, माझं हे पत्र सुभेदारांच्या घरी पोचवा, माझ्यासाठी फक्त एवढं काम करा। तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल ते पत्र घेऊन जाते। तेव्हा प्रिया स्वतःशी बोलत असते, पत्र थोडं इमोशनल झालं आहे, पण कल्पी ही पत्र वाचेल आणि मला इथून नक्की सोडवणार, कारण आता माझ्या पोटात सुभेदारांचा वंश आहे म्हटल्यावर ती मला इथे ठेवणारच नाही। हा विचार करून प्रिया खूप खुश झालेली असते। त्यानंतर आपण पाहतो, प्रिया तुरुंगात विनंती करून पूर्णा आजीला फोन लावायला लावते आणि बोलते, पूर्णा आजी, मी प्रिया बोलते आहे, म्हणजेच तुझी तन्वी बोलत आहे। हे ऐकल्यावर पूर्णा आजीला धक्काच बसतो। तेव्हा प्रिया बोलते, अगं पूर्णा आजी, मी गरोदर आहे, तुझी तन्वी आई होणार आहे। आणि हे ऐकताच पूर्णा आजीच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि पूर्णा आजीला चक्कर येते आणि ती कोसळते। तेव्हा प्रताप तिथे येऊन तो मोबाईल घेऊन कानाला लावतो, तर त्यावर प्रियाचा आवाज येतो। तेव्हा समोर पडलेल्या पूर्णा आजीला पाहून प्रताप जोरात ओरडतो। तेव्हा घरातील सर्व लोक तिथे येतात आणि पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण कल्पना प्रियाचे पत्र वाचल्यावर तिला तुरुंगातून घरी घेऊन येणार का हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन भाग पाहण्याकरता आमच्या मालिका रंगमंच या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।